ह्या आंब्याच्या कोयी आहेत. या कोयीपासून आज आपण मुखवास बनवणार आहोत. त्या कोयी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि वाळवून घेतलेले आहेत. आता यापासून आपण मुखवास बनवायचा. तर ह्या फोडून घेऊया आपण कोयी. मोठा दगड किंवा तुमच्याकडे काय वजनदार असेल वस्तू त्यांनी ही कोय अशी फोडून घ्यायची. वाळल्यामुळे कडक झालेली असते. हे असं सगळ्या कोयी फोडून घ्यायच्या आणि कोयीमधलं हे बाट असतो तो काढायचा. आता मी हे सगळ्या कोयी अशाच फोडून घेते. हे बघा, हे कोयीमधले सगळे बाट काढून घेतलेले आहेत. ही साल निघाली नाही तर सुरीने काढून घ्यायची. सगळ्या साली अशा काढून घ्यायच्या स्वच्छ. हे बघा, तुम्ही बघू शकता ही कोय सगळी साफ करून घेतलेली. आता ही स्वच्छ धुवायची आणि कुकरमध्ये आपण वाफवून घेणार आहोत. शिजायला जास्त वेळ लागत नाही, 1-2 शिट्ट्यामध्ये शिजते. आता हे कुकरमध्ये शिजायला ठेवलेले आहे. 1-2 शिट्ट्या करून घ्यायच्या. शिजलेलं हे. आता हे पाणी यातलं काढायचं आणि आपण याला कापून घेऊया. हे कुकरमधून बाहेर काढलेले आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचं. पाणी याच्यातलं निथळून घ्यायचं चाळणीने सगळं. आणि नंतर आपण आता याला कट करून घेणार आहोत. हे असा आकार उभा द्यायचा, छोटे छोटे आकार. लहान मोठा आपल्याला कसा आकार हवा आहे त्याप्रमाणे हा आकार द्यायचा आपण. असं कापून घ्यायचं, पातळ कापून घ्यायचं. आता मी सगळं असंच कापून घेते. हे बघा, सगळं मी कापून घेतलेले आहेत. कोय होती ती सगळी कापून घेतल्यात बिया. आता काय करायचं, मोठ्या ताटामध्ये घ्यायचं आणि असे पातळ थर देऊन उन्हामध्ये सुकवून घ्यायचं. तुमच्याकडे जर ऊन नसेल तर पंख्याखाली सुकवलं तरी काय हरकत नाही. आता काय करायचं, मोठ्या ताटामध्ये घ्यायचं आणि हे उन्हामध्ये सुकवायला ठेवायचं किंवा पंख्याखाली सुकवलं तरी चालेल. पंख्याखाली जरा जास्त वेळ सुकायला लागणार, उन्हामध्ये जरा लवकर सुकेल. आता हे आपण कडक वाळवून घ्यायचं. 2 दिवस हे पंख्याखाली सुकवून घेतलेले, कडक वाळलेले. आवाज बघा कसा येतो. असे चांगले वाळवून घ्यायचे. आता आपण याला भाजून घेऊया. आता गॅस आपण चालू केलेला आहे. कढई गरम करायला ठेवलेली आहे. 1 चमचा तूप घालूया आपण. गॅस कमीच ठेवायचा. आणि आपण हे कापून घेतलेले तुकडे आपण परतून घेऊया. तुपामध्ये परतून घ्यायचे. त्यामध्ये आपण काळं मीठ घालायचं. 1 अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा आमचूर पावडर. आमचूर पावडर घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असले तर घाला. आता पुन्हा आपण हे परतून घेऊया. हे करायला खूप सोपं आहे आणि आपल्याला पचनासाठी खूप उपयुक्त असा हा मुखवास आहे. त्यामुळं तुम्ही नक्की घरी करून बघा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. हे खरपूस चांगलं भाजून घ्यायचं आणि आपला मुखवास तयार आहे.